सांगली तासगावमध्ये घड्याळ आणि तुतारीत लढत. भाजपचे संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील कमळऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे सांगलीच्या तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघातून हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कारण जागेच्या वाटपात ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय काकांनी थेट मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे रोहित पाटलांविरोधात प्रभाकर पाटील आणि राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी काटेकी टक्कर अशी लढत होण्याची शक्यता आहे. सांगलीचा तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील यांचा गड मानला जातो. सध्या त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे सुपुत्र रोहित पाटील हे मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्याची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तालुक्यात स्वर्गीय आर पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात नेहमी काटेकी टक्कर पाहायला मिळत असते आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या पराभवानंतर संजय काका पाटील विधानसभेच्या मैदानात उतरतील अशी शक्यता होती. मात्र रोहित पाटील या तरुणासमोर स्वतः उतरण्याऐवजी मुलाला उतरवणं योग्य समजले आणि संजय काका यांनी सुपुत्र प्रभाकर पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभं केलं. महायुतीमध्ये तासगाव कवटे महांकाळची जागा भाजपाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेली. त्यामुळे राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने प्रभाकर पाटील हेच राष्ट्रवादीमध्ये दाखल होऊन हातात घड्याळ बांधतील अशी चर्चा सुरू आहे. जागा वाटपाच्या घडामोडीत तासगावची जागा महायुतीत अजित पवार गटाला गेल्यास प्रभाकर पाटलांच्या समोर अजित पवार गटाशिवाय पर्याय नसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाकर पाटील हे घड्याळ घेऊन मैदानात उतरतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तासगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी विरोधात प्रमुख लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र माजी अजितराव घोरपडे हे सुद्धा निवडणूक रिंगणात उभे राहणार आहेत. आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्रातील पहिला कोण हा तासगावमध्ये लागेल असं जाहीरही केलं होतं. तसेच तालुक्यातील गुंडागर्दी मोडीत काढत संजय काका पाटील यांना तगडं आव्हान रोहित पाटील यांनी दिलं आहे. विधानसभेपर्यंत काय करायचं ते करून घ्या, त्यानंतर मी करू देणार नाही असा सज्जड दम रोहित पाटील यांनी संजय काका यांना भरला होता. सहानुभूती आणि भावना यांच्या जीवावर राजकारण करायचा धंदा आता बंद करा. तालुक्यातील जनता खुळी करायचा धंदा तालुक्यातील जनता चांगलीच ओळखून आहे. येत्या काळात ते दिसून येईल असे माजी खासदार संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांना टोला लगावला आहे. तासगाव कवटे महांकाळमध्ये घड्याळ चिन्हाला अधिक महत्त्व आहे. कारण स्वर्गीय आर पाटील हे घड्याळ चिन्हावरच या ठिकाणी निवडणूक लढवत होते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी निवडून आल्या. आता या विधानसभेला रोहित पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपने घड्याळ चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवावी असा विचार केला असावा. त्यामुळे संजय काका पाटील यांना त्यांच्या मुलांना अजित पवार यांच्याकडे पाठवलं असेल. भेटीमागचं कारण तासगाव कवटे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादीकडेच होता आणि आत्तासुद्धा त्यांच्या अजून सीट फायनल व्हायची आहेत. त्या संबंधामध्ये आम्ही भेट घेतली. यानंतर मी इथनं अजितदादांची भेट घेतल्यानंतर थोडं कार्यकर्त्यांची खाली जाऊन चर्चाही करणार आहे. तेव्हा तो मतदारसंघ त्यांच्याकडे जर राहणार असेल तर काय या उद्देशानं आमची ती भेट झाली होती. पण काका, तासगाव कवटे महांकाळमधनं तुम्ही स्वतः निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात. तुमचे पुत्र यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील काय? नाही, याच्यामध्ये अजून ठरायचं आहे. थोडं कार्यकर्त्यांशी सगळ्या गोष्टी बोलून तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत सगळं चित्र क्लिअर होईल. परंतु महायुतीमध्ये तुम्ही आहात काका, तुम्ही भाजपचे 2 वेळेसचे खासदार राहिला आहात आणि आता तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्यास इच्छुक आहात का? कारण की ती जागा जी आहे ती राष्ट्रवादी पक्षाकडे जाते. नाही, कोण उभारणार, कोणी उभा राहायचं ही थोडीशी तालुक्यातली गणितं, राजकारण, समीकरणं पाहून या बाबतीमध्ये आम्ही तो पुढचे पाऊल उचलतोय. आत्ता फक्त हे राष्ट्रवादीकडेच आहे का ही थोडीशी दादांशी आम्ही चर्चा केली तर ते म्हणले आम्ही आज बसणार आहे. सगळं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल. भाजपच्या तुमच्या जे नेते आहेत त्यांच्याशी बोलून तुम्ही ही भेट घेतलेली आहे? भाजपशी बोलून देवेंद्र भाऊंशी आमचं बोलणं झालं आणि यानंतर मग देवेंद्र भाऊंशी आम्ही भेटायला चाललो. त्यांनी वेळ दिली 11:30-12 वाजता. दादा काय म्हणाले? नाही,
अजून ठरायचं आहे म्हणले ते ठरायचं आहे मतदारसंघ कुणाला हे ठरल्यानंतर चित्र सगळं स्पष्ट होईल. परंतु ही तासगाव कवठे महाकाळ ही जी जागा आहे ती भाजपकडे सुटावी अशी तुमची मागणी आहे का? दादांकडे तशी मागणी केली आहे? नाही, अजून ते दोघं नेते ठरवतील. आम्ही आणि काही राजकीय माणसं त्यांना भेटलोय, तर त्या संबंधामध्ये उद्या आम्हाला ते सगळे डिटेल सांगतो म्हणले आज बैठक झाल्यानंतर. परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आता सातत्याने तुमचा आणि आत्ताच्या विद्यमान खासदारांचा वाद जो आहे तो पाहायला मिळत होता. त्यातच तुम्ही आता पुन्हा एकदा तासगाव कवठे महाकाळ विधानसभा वाद एवढाच आहे की काही पातळी सोडून राजकारणात बोलण्याची भूमिका सुरू झाली, म्हणून थोडं जशास तसं बोललो. एवढी त्यातली प्रचिती त्यांना दिली. पुढे काही त्याच्यानंतर काही घटना अजून घडलेल्या नाहीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.